स्वमित्रा हर्षे परमती वानर जे जे कार्य करताती असो. नाथ बाबा संत श्रोते मंडळींना साधू सज्जनांना कथेचा अनुसंधान ध्यानाधार म्हणतात. रणांगणावर असा सूरवीर असणारा इंद्रजित आणि लक्ष्मण बंधून असणारा आणि पाडलेला आहे आणि विजय असणारा आणि हस्तगत केलेले आहे. मंडळी असणारा आणि या विजयाचं स्वागत करू लागले वाजत गाजत असणारा आणि बर का लक्ष्मणाचा असणारा आणि त्या ठिकाणी जय जयकार करू लागले. इंद्रजित पडताची रणपाडी तेची काळी तेची घडी विभीषणा कोडी जोडीला जोडी अल्लाद. पण इंद्रजित पडला त्यावेळेला असणारा हर्ष झाला मन लागले विभीषणाला की जो आनंद ज्याची काळजी होती ती काळजी मिटली. इंद्रजित असणारा आणि महान धनुर्धर असा योद्धा होता आणि तो पडला हे पाहून आनंद विभीषणाला झालेला. इंद्रनी पडता इंद्रजित वीर राक्षसांचे महाभार वानरी त्रासिता पार निशाचार पय पळती. इंद्रजित पडल्याच्या नंतर जे का राक्षस सैन्य होत म्हणजे त्यांना वानर असणारे आणि त्रास देतील मारतील म्हणून ते राक्षस असणारे आणि ज्या दिशेला तोंड जिकडं रस्ता भेटन त्या दिशेने असणारे पळू लागले. धाके धाके राक्षस कोडी धरती समुद्राची धडी एक पळाले लंका पाडी पर्वती दडी देती एक धाकानं भीतीपोटी असणारे राक्षस पळू लागले. मग कसे काही काही समुद्राच्या किनाऱ्यानं पल्ले पळू लागले, काही पर्वताच्या असणारा आणि साह्यानं असणारा आणि पर्वताच्या पठारानं असणारा आणि राक्षस आपला असणारा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. पडिल्या देखोन इंद्रदित्तासी अति उल्लास पय इंद्रासी उल्लास उल्लास सुमन सिद्धासी सुर सिद्धासी अल्ला देसी नाचत. आनंद असणारा आणि म्हणले झाला कोणाला सर्व वानर मंडळींना झाला म्हणजे सूर सिद्ध या सर्वांना असणारा आनंद झाला. ते तो आनंद असणारा आणि नामगजरामध्ये असणारा नाचत असणारा आणि गात असणारा तो आनंद व्यक्त करू लागले. मारिता इंद्रजिता महापाप्यासी परम सुख सदा शिवासी अति उल्लास ब्रह्मयासी वंशज दुष्टासी मारिता. इंद्रजित मारल्याच्या नंतर आनंद झाला म्हणजे पहिला आनंद सांगितला विभीषणाला, दुसरा आनंद सुरवरांना झाला की जे 33 कोटी देव म्हणतो, तिसरा आनंद महादेवाला झाला. इंद्रजित महादेवाचा भक्त होता, तरी पण भक्त होता पण वाईट कृत्य करत असल्यामुळं आणि तो वाईट असणारा आणि संपवला यासाठी आनंद झाला. तिसरा आनंद चौथा आनंद असणारा आणि म्हणजे ब्रह्मदेवाला झाला. ब्रह्मदेवाच्या वंशी जन्मलेला इंद्रजित होता, पण वंशाचा वंशज जर वाईट कर्म करीत असेल तर वंशाला लांछने गालबोटे काळीमा फासण्याचं कृत्य म्हणून तो आज मारल्या गेला तर दुःख नाही तर आनंद म्हणू लागले. दश दिशा विधूमवंता सुप्रसन्न उगवे सरिता निर्मळ जळे वाती सरिता सुख समजता सौमित्रे. सुख समजता सौमित्रे. लक्ष्मणाच्या कर्मानं केलेल्या कार्यानं असणारा आणि म्हणले पृथ्वी असणारी आणि म्हणले अवघ ही पृथ्वीची पोकळी म्हणले शुभ्र अशी असणारी सोज्वळ झाली म्हणले. त्या दिवसाचा सूर्य असा असणारा आणि शुभ्र असा तेजस्वी मल असणारा आणि विरहित असा असणारा सूर्य उगवला म्हणले. तो आनंद असणारा जगाला एक सुखदायी सूर्य असा असणारा आणि वाटू लागलेला आहे. सौमित्राची अंगवना स्वयं वानिती शिवगान स्वर्गी वानिती सुरगान
वानर गण भूतळे. जे लक्ष्मणजीने जे काम केलं त्या अट्टाराने केलेल्या कार्याचा अट्टारा आणि उल्लेखनीय अट्टारा आणि जे घोषोराला मग शिवाचे शिवदूत अट्टारे आणि म्हणले कैलास पर्वतावर लक्ष्मणाचा अट्टार कर्तृत्वाचा अट्टारा आणि जे घोष करू लागले. स्वर्गातले स्वर्गस्थ सुद्धा अट्टारा आणि लक्ष्मणाच्या कर्तृत्वाचा उच्चार करू लागले. आणि प्रथमी तलावर वांडरगण अट्टारे आणि बरं का लक्ष्मणजीच्या अट्टारा आणि त्या विजयाच्या अट्टाराचे जे कार करू लागले. रणीला होनी निज विजया उभोनी पुच्याचिया गुडिया वानर नाचती सुकोन मिरिया उभोनी बाया राम नामे. उभोनी बाया राम नामे. सुखाचा आज अट्टाराने सोहळा साजरा करू लागले. वर हात करून अट्टारे आणि बर का जे कार करू लागले. लक्ष्मण महाराजाचा अट्टारा विजयाच्या घोषणा देत देत राम नामाचं चिंतन भजन कीर्तन अट्टारा आणि करू लागले. श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. वानर अट्टारे आणि भगवान नाम चिंतन करू लागले. राम नाम गीत गात विजय सुख सुखे नृत्यान्वित वानर स्वानंदे डुल्लत रणी गरजत हरिनामे. नाम चिंतन करू लागले. नाम गीत गाऊ लागले म्हणले. आनंद असणारा आणि बर का आनंदाचे डोही आनंद तरंग अशी वानराची अवस्था आहे. त्या आनंदामध्ये असणारा आणि भगवंत रामचंद्र प्रभूचा असणारा आणि नामस्मरण करू लागले. रणी विजयाचा उत्साह देखोनी वानराचा लवला हो सौमित्र महाबाहो काय स्वयंमेव बोलत. तो आनंदाचा असणारा आणि म्हणले सोहळा. वानर देव दानव सर्व काय असणारा आणि तो जय घोष लक्ष्मणाच्या नावाचा करू लागले. मग तो आनंद लक्ष्मणाचा असणारा करू लागले कारण त्यांनी समोर पाहिजे होतं विजय प्राप्त कोणाला झाला तर लक्ष्मणाला. लक्ष्मणाला ते आवडत नव्हतं. लक्ष्मण काय म्हणू लागले ऐका पुढं. लक्ष्मणाचे शुभ लक्षण विकळ झाली या प्राण न सांडो न रणांगण शत्रू संपूर्ण निर्दाळीला. कारण लक्ष्मण असणारा आणि खरंच शक्ती म्हणू लागले. कारण ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते बोलले सर्व अंगामधून असणारा आणि रक्त असणारा स्रवू लागलेले. कपाळाच्या ठिकाणी 3 बाण असणारे घुसलेले तरी पण देहाची असणारे आणि पर्वा न करता शत्रू असणारा आणि कंदन होईपर्यंत लक्ष्मणजीने हिंमत सोडली नाही. तोपर्यंत असणारा माघार घेतली नाही. रणांगणावर असणारा आणि धीट होऊन असणारा समर्थपणे उभा राहिले. म्हणून लक्ष्मणजीचा असणारा आणि उल्लेख नामामध्ये करीत असताना वानर गर्जना करत होते. अवघे ऐका साव चित्त राम प्रतापे रणा आत म्या मारिला इंद्रजित स्वयं सांगता सौमित्र. आता जे दिसलं ते लोक असणारे वर्णन करू लागले. पण 1-2 गर्जनात 1-2 असणारे आणि नामोच्चार 2-3 वेळेस असणाऱ्याची जे कर केलं साहजिक होता. पण हे आनंद एक असणारा आणि म्हणले पूर्ण असणारा आणि सर्वांच्या हृदयाला असणारा आणि म्हणले आनंदाचं पूर्ण भरता आलं होतं. पुन्हा पुन्हा असणाऱ्या लक्ष्मणाच्या नावाच्या जळाला घोषणा होऊ लागल्या. त्या वेळेला मात्र असणारे लक्ष्मणजी बोलाले बाबा रे असं मी काय केलंय की तुम्ही माझ्या नावाचा जे घोष करतात. मी काहीच केलं नाही. कारण करता करविता तो भगवंत रामचंद्र प्रभू म्हणले. तो ते घेता देता सर्व काही करता भगवान रामचंद्र प्रभू म्हणले. त्याच्या सत्तेशिवाय काहीच घडत नाही. फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी. हे मी फक्त निमित्ताला पुढे उभा आहे पण कर्तृत्व हे रामचंद्र प्रभूच आहे. त्यांच्या अंडर होता तुमची कृपा पशु बोले वेद. ही कृपा त्याची म्हणे किंवा साळुंक्य मंजुळ बोलत तसे वाणे.
हे जे दिसतंय समोरचं दृश्य, पण याच्या पाठीमाग कोणाची तरी शक्ती आहे, कोणाचं तरी सामर्थ्य आहे, कोणाचा तरी आशीर्वाद आहे, कोणीतरी असणार पाठीमागून असणार. आणि म्हणले वरदास्त देऊन असणार पाठबळ देतो. त्या योगाने अशा गोष्टी घडतात. इंद्रजित मारणं काही सोपी गोष्ट नाही, आणि ते मारणं ही माझी असणारी शक्ती नाही, मी हे करू शकत नव्हतो. पण जे काही घडलं ते रामचंद्र प्रभूची कृपा आहे. त्या भगवंताचा नाम उच्चार करीत राहिलो म्हणून नामामुळे असणार हे सगळं काय घडलेलं आहे. माझं नाव घेऊ नका, रामचंद्र प्रभूच्याच नावाचा जे जयकार करा, कारण सर्व काही घडतंय त्या भगवंताच्या कृपेशिवाय, भगवंताच्या सत्तेशिवाय घडत नाहीये, असं लक्ष्मणजी बोलू लागले. इंद्रजित मारिला स्वर्यवृत्ती, ते तव नवे माझी शक्ती, श्रीराम प्रताप युक्ती, स्मरणान आवृत्ती निर्दाळीला. पुन्हा सांगू लागले. लक्ष्मणजी म्हणतात विचार करा, मी मारलाच नाही म्हणले इंद्रजित. इंद्रजित मेला ते रामाच्या असणारा आणि म्हणले पुण्याईनं, रामाच्या असणारा आणि म्हणले सत्यवर्तनानं. रामाचं कार्य असं असं की म्हणले त्या कार्याच्या असणारा आणि हो मी आन वाहिली. राम सत्याचा सत्य असन, राम परब्रह्म परमेश्वर असन, हे जे काही अनेक असणारा आणि म्हणले त्या ठिकाणी मी ज्या बाणाला बोललो, जर असं असन तर पडन, जर असं असन तर असणार घडन. यामुळं असणारा आणि रामाच्या त्या सत्यत्वाच्या, रामाच्या सत्यवर्तनाच्या, रामाच्या सत्य कर्तृत्वाच्या, रामाच्या सद्धर्म आचरणाच्या असणारा पुण्याईनं आणि इंद्रजित मारलेला, मी मारलाच नाही असं असणार लक्ष्मणजी ग्वाही देऊ लागले. श्रीराम माझे बळाचे बळ, श्रीराम बळेश्वरी शिळ, इंद्रजिताचे शिर कमळ, छेदिले समूळ, श्रीराम राम तत्वे. रामाच्या तत्वाने मी रामाला पुढे केलं म्हणले, माझ्या बळानं नाही इंद्रजित मारला. हे राम असणारे आणि प्रत्येकाच्या असणारा आणि जीवनाचा जर विचार केला तर सर्व शक्तीची आदिशक्ती असणारे रामचंद्र प्रभू आहेत. त्यांच्याच कृपेनं सर्व काही असणारा आणि घडतंय म्हणले. स्वतः भगवान सांगतात की म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य, म्या हलविल्या प्राणो हाले. हे जे जगामध्ये चलनवलन जे होतंय ते रामाची कृपा, ती भगवंताची कृपा आहे. लक्ष्मणजी म्हणतात हे जे घडलं यामध्ये असणारा पूर्णतः वाटा असणारा रामचंद्र प्रभूचा आहे. मी फक्त निमित्ताला धनुष्य घेऊन पुढे होतो, पण मागचं जे काही घडलंय ते सगळं रामाचीच कृपा आहे म्हणू लागले. घालोनी श्रीरामाची शपथ, म्या मारिला इंद्रजित, ऐसे लक्ष्मण सांगत, चाचरी जात विकळत्वे. मी रामचंद्र प्रभूची असणारी शपथ वाहिली, रामाला असणारा आणि म्हणले त्या ठिकाणी असं तराजूत मोजल्यासारखं असणारा आणि तत्वाच्या तराजूत मोजलं. जर राम असणारा सत्याचा सत्य असन, जर राम असणारा एक पत्नीव्रत असणारा धारी असन तर पडो इंद्रजित. त्या भगवंताला मी असणार मापात असणार मोजल्यासारखं असणार, त्या शपथीमध्ये त्याचं असणार पूर्ण असणार आणि म्हणले पुण्य त्याच सत्य रामचंद्र प्रभूचा असणारा त्या ठिकाणी चुकलं, मोजलं, लावलं पणाला, त्याला इंद्रजित पडला. माझ्या सामर्थ्यानं पडला नाही असं बोलत बोलत इंद्रजिताचा असणारा आणि मरणाचं सर्व काही असणारा आणि सांगत असताना लक्ष्मणाचा आवाज बोलत बोलत असणारा आणि खोल असा होऊ लागलेला आहे. रणी भिडता निशाचर, बाणी खिळले सोमित्रा, सर्वांगी रुधिर धारा, तेने शरीरा विकळत्व. मग शक्ती क्षीण होऊ लागली, आवाज खोल पडू लागला. नाथबाबा सांगतात साहजिक आहे. इंद्रजिताबरोबर युद्ध करीत असताना लक्ष्मणाच्या अंगाला जे काय असणारे बाण खर्चटून गेले होते, काही बाण आरच्या पार असणारे आणि मस्तकाच्या ठिकाणी असणारे आणि म्हणले बाण लागले होते. पूर्णतः बराचसा रक्तस्राव झाला होता. त्यामुळं लक्ष्मणजीला मूर्छेना येणं, विकळता असणारे आणि येणं साहजिक आहे. आणि ती विकळता येऊ लागली. लक्ष्मणजीचं बोलत बोलत असणारा आणि आवाज असा खोल असं लाजणीत बोलल्यासारखा आवाज येऊ लागलेला आहे. तिन्ही बाण रुतले कपाळी, ते भेदले ब्रह्मांड मुळी, बाणी खिळल्या रोमावळी, तेने महाबळी विकलांग. कारण
काही बाण असणारे लागले होते, पण 3 बाण आरची पार असणारे, कपाळाच्या ठिकाणी जे घुसले तर पाठीमागून असणारा, आणि जे काय आपण मेंदू म्हणतो जे असणारा आणि पूर्ण मस्तकाचा जो मेन पॉइंट आहे, मेन भाग आहे की ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात, तिथपर्यंत बाण असणारे आणि लागले होते, आणि त्या वाटा असणारा आणि रक्तस्राव झाला होता. म्हणून लक्ष्मणजीला विकळता आपोआप डोळ्याच्या पापना असणाऱ्या लहू लागल्या. शराब जांबुवंत कपिगना युद्धी पाचारोनी जान पाचारोनी विभीषण काय लक्ष्मण सांगत. मग थोर थोर उत्पत्ती वानर मंडळीमध्ये जे काही श्रेष्ठ श्रेष्ठ असणारे आणि म्हणले वानर, त्यांना जवळ बोलवलं. आता जास्त बोलणे इतकी असणारी लक्ष्मणजीची शक्ती नव्हती. एवढं कार्य केलं, एवढं वाखाणून असणारं आणि पूर्ण उलगडा करण्यात एवढं असणारं सामर्थ्य आता बोलण्यात राहिलं नव्हतं. म्हणून 4-2 मेन वाढणाऱ्याला जवळ बोलवलं. लक्ष्मणजी सांगू लागले, काय म्हणतात? मी घाय वाट शरीरी सर्वांग खिळले रुदिरी प्राणांत मज देखिल्यावरी राम कोटी सुरी घालील. मग लक्ष्मणजी असणारे खोल आवाजात सांगू लागले, बाबा रे, आता मी तर इंद्रजित पाडला, म्हणा भगवंताच्या कृपेनं पडला, काही असो, पण आता पुढचं काही कार्य असणार पार पडल्याच्या नंतर सुद्धा काही जबाबदारीचे काम असतात. या योगानं म्हणतात ना, हो, गड आला पण सिंह गेला, अशा ती गोष्ट होय. एवढं हे असणारं आणि युद्ध करून, एवढा असणारा आणि म्हणले असणारं खूप परे काष्टेनं असणारा शत्रू जिंकून सुद्धा सगळंच नाश पावन, यासाठी तुम्हाला काही खबरदारीची असणारी आणि म्हणले गोष्ट सांगतो. काही गोष्टी अशा आहेत की त्या कार्य केल्याच्या नंतर सुद्धा असणारं जबाबदारीनं पार पाडावं लागतात. त्यामध्ये सर्वांना नसते ते, काही असणारे मेनमेनच असणारे काही माणसं ते काम करू शकतात. म्हणून असणारे रामाबद्दल सांगले, आता जर इंद्रजित मारलाय पण मी विकळ झालो, आता मी काही वेळा असणारं बोलून पण एकाएकी असणारे माझी वाचा बंद पडत, आणि मी नाही बोललो, मी विकळ पडलेला असणार, माझ्या अंगाला बाणरुद्याले पाहितले, माझ्या अंगातून रक्तस्राव जर झालेला पाहितला, माझा बंधू रामचंद्र प्रभूला हे सहन होणार नाही. अचानक मला या दशेमध्ये, या अवस्थेमध्ये पाहितल्याच्या नंतर ते स्वतः ते प्रेमाचं भरत येईल, मायेचा असणारा आणि जाळ असणारा उठण हृदयात, त्यांना ते सहन होणार नाही. ते आपल्या हृदयात असणारा बाण खुचून घेऊन देहत्याग करतील. यासाठी तुम्हाला काही एक जबाबदाऱ्या पाळायच्या, असं लक्ष्मणजी सांगू लागले. या लागी पूर्व सूचनेवरी सुग्रीव संज्ञानुकारी शस्त्रे काढावी दुरी पुढे वानरी जाऊनी. मग सांगू लागले लक्ष्मणजी, माझ्या अंगात जी बाण वृत्तेले, तर काही बाण तशीचे तशी असणारे आरची पार वृत्तेले तसेच होते, आणि हे बाण काढीत असताना मला मूर्छना येणारच. यासाठी काय करा म्हणले, हे बाण काढा. जसं सुग्रीव अनुभवी आहे, सुग्रीव हा राजा आहे, राजाला असं याचा अनुभव आहे, यासाठी तुम्ही हे बाण काढण्यासाठी असणारा आणि सुग्रीवाची आज्ञा घ्या. सुग्रीवाच्या आज्ञेप्रमाणे माझ्या शरीरातले बाण काढा, आणि मला सावध होईपर्यंत इकडेच कुठंतरी तात्पुरता असणाऱ्या विश्रांतीसाठी असणार इथं थांबू द्या. पण काही वाढणार वेळ लागल्याच्या नंतर राम असणारे काळजी करते, का उशीर लागला, का म्हणून आले नाहीत, यासाठी रामचंद्र प्रभू चिंता क्रांत होतील. मग काही तुमच्यापैकी काही वाढणार असणार विजयाचा असणारा आणि म्हणले गुलाल घेऊन, आनंदाचा असणारा आणि म्हणले पताका घेऊन असणारा आणि रामचंद्र प्रभूला असणारा आणि सुखी करण्यासाठी पुढे जाऊन असणारा जय जयकार करीत रामचंद्र प्रभूकडे निरोप द्या. आणि मग थोडा वेळ गेल्याच्या नंतर काही असणारा आणि वेळानं मी सावध झाल्याच्या नंतर मग असणार मला घेऊन तुम्ही तिकडे जा. तोपर्यंत रामाला कुणीतरी बातमी घेऊन अगोदर सूचित करा, असं म्हणणं लक्ष्मणाचं आहे. संतोषावया श्रीरामचंद्र देवोनी इंद्रजिताचे शिर पुढे धाडावे वानर अति चतुर बोलके. आणि विजय प्राप्त झाला इंद्रजित असणारा आणि वध झाला हे असणारा, आणि रामाला कळण्यासाठी असणारा इंद्रजिताचं शिर आलं होतं रामाच्या लक्ष्मणाच्या चरणाकडं.
ते शिर कमल घेऊन आटणार काही वानरला पुढे पाठवा. आणि वानर ही असे पाहिजे म्हणले निढळ आणि सुघड असे बोलणारे. गेल्या गेल्या आटणार रामाला लक्ष्मण कुठे हे बोलण्याला चान्स द्यायचा नाही. ते काही विचारते त्या अगोदरच ऐकतो सांगायचं, असा पराक्रम केला, असा पराक्रम केला, असं कार्य केलं, म्हणजे त्यांना मी कुठेही विचारण्याची आटणारी संधी द्यायची नाही. असे बोलके आटणारे कारण योग्य वेळी योग्य आटणारा आणि संवाद साधणारे असे वानर पुढे पाठवा म्हणणं लक्ष्मणाच आहे. वानावी माझी वाडी व करावी माझी भाटी व संतोषावया राघव क्षत्रे सुग्रीव काढील. म्हणजे वेळ आटणारा. आता गेल्या गेल्या मी नाही दिसलो तर रामचंद्र प्रभू आणि सैरा वैरा होते, लक्ष्मण कुठे आहे? इंद्रजित मारला गोष्ट खरी आहे, पण लक्ष्मण कुठे आहे? मग राम आटणारे आणि म्हणले व्याकुळ होते. यासाठी रामाला मी कुठे हे विचारायला संधी देऊ नका. गेलं की माझी वाढी वाटणारे काय लक्ष्मणाला पराक्रम केला, असं केलं तसं केलं अमुक केलं, माझी भाटीव माझी वाढीव माझाच आटणारा पुरुषार्थ वर्णन करायचा एकदम लगेच दुसऱ्याला सांगायला सुरू करायची. याच्या तोंडातून आटणारा आणि बंद व्हायचं की दुसऱ्याला लगेच सांगायचं खरंच म्हणले काय पराक्रम केला, की जेणेकरून रामाला लक्ष्मण कुठे हे विचारण्यासाठी आटणारी आणि वेळ द्यायची नाही. असं कार्य तुम्ही करा, तोपर्यंत मी सावध होईल आणि सावध झाल्यावर मग मी येणारच आहे रामाच्या भेटीला, असं म्हणणं लक्ष्मणाचं आहे. हे अंतीचे माझे वचन तुम्ही करावे सावधान, ऐसे बोलता लक्ष्मण मूर्छा पण स्वयं पडला. असं खोल आवाजात सांगितलं, बाबा पण एवढं काम कराकडे माझ्यासाठी. मी तुम्हाला काही मागितलं नाही, काय आजपर्यंत कोणाला असणार आणि मी काही काम बोज टाकला नाही, पण आज हे माझं कार्य हे एवढा बोज आहे म्हणा तुमच्यावर. हे तुम्ही थोडं असणार आणि म्हणले कार्य असणार सीताफीनं असणार करायचंय. कारण याच्यात मी घायाळ झालो, मी मूर्छित झालो हे रामाला कळूच द्यायचं नाही. चेहऱ्यावर हास्य दाखवायचं, बोलत बोलत असणार तुमच्यात तुम्हीच असणार खूप. आणि जरी रामाला नाही बोलायचं पण रामाला की असं की त्यांना असणारा खुसवावं असं तुमच्यात तुम्ही चर्चा करा. खरंच कसं रे काय लक्ष्मणानं बाण सोडा, अरे त्याला 2 इंद्रजितांना सोडले, लक्ष्मणाला 5 सोडे होते आहे का नाही, आणि वरची वरील तोडे होते का नाही. बरं म्हणजे हे सांगायचं की जेणेकरून राम ह्या बोलण्यामध्ये लक्ष्मण का दिसत नाही हे विसरून जावे तितक्या पुरतं. कायमचं विसरायची गरज नाही, कारण मी थोड्या वेळा सावध होणारच आहे. तितक्या वेळापुरतं असणारा आणि रामचंद्र प्रभूला असणारा या बोलण्यामध्ये असणारा आणि गुंग करायचं एवढी माझी अंतीची. यापुढेही तुम्हाला असं काही जबाबदारीचं काम सांगणार नाही, याच्या अगोदरही सांगितलं नाही. एवढं मात्र असणार माझी तुम्हाला विनंती ही तुम्ही पार पाडा गड्या, असं म्हणून लक्ष्मणजीने असणारे डोळे झाकले. लक्ष्मणजी मूर्छित झालेले झाकले दोन्ही नयना, उंटले वदते वदना, ते देखोन या बिभीषणा वानर गाना अति दुःखे. असं बोलत बोलत लक्ष्मणजीने डोळे झाकले, मूर्छागत झाले, वाचा बंद पडले. मग आता सुग्रीवाला दुःख झालं, बाकीचे वानरही दुःखाच्या असणारा आणि म्हणले थारोळ्यात पडले. प्रत्येकाला चिंता लागली. आता लक्ष्मण मूर्छित पडला. हो लक्ष्मण सांगून गेला, सांगणं गोष्टी सोप्या आहेत पण कसं जातं रामाकडं, कोण सांगायची ही गोष्ट आणि खोट बोलायचंय तेही कुठं रामाच्या पुढं कसं जमणार आहे, अशी काळजी असणारी सर्वांना दुःख असणार वाटू लागलेलं आहे. सका अंतरला लक्ष्मण वानर करती शंकस्फुरण, दुःखी फुटले बिभीषण अवघे जाना लोळती. मग लक्ष्मण मूर्छित पडल्याबरोबर वानराला असणारा आणि ते दुःख अनावर झालं. वानर गळा काढून रडू लागले नसतात, हृदय बडू बडू असणारा आणि लक्ष्मणाचा आठव करू लागले. बिभीषणालाही दुःख झालं. बिभीषणाचं म्हणणं एवढं गाड्या गड आला पण सिंह गेला, काय करायचंय, कसं बोलावं कसं सांगावं. प्रत्येक जण असणारा या दुःखामध्ये असणारा पूर्णतः असणारा आणि डुबून गेलेला. काहीच कोणाला मार्ग सापडत नव्हता. काय घडतंय ऐका पुढं. कोण कोणा आश्वासिल, कोण कोणा संभोकिल, अवघ्या समान कळवळा अति तळमळा वानरा. आणि सर्वांना समान दुःख आहे ना.
कमी जास्त असल्यावर असणारा आणि दुसऱ्याला समजून घेत सांगता येते. तिथं सख्य सावत्र नातं नव्हतं ना, सर्वच काय लक्ष्मणाचे सख्य होते. आपल्यावर सख्य सावत्र असणारे जवळचे लांबचे असते. जरा जवळच्याला म्हणायचं जरा त्याला सांगा ना, जरा समजून घ्या म्हणा, होतच असते. पण आता इथं सगळे प्रेमानं जवळ आलेले होते, याच्यात बदल काहीच नव्हता. कोणाला असणारं समजवायचं, कोणाची समजूत घालायची, काहीच असणारा मार्ग सुचत नव्हता. सर्वच वाढणारं दुःखामध्ये असणारे हुंदके देऊ देऊ रुदन करू लागले. तव बोलिला जांबुवंत, साधिला सौमित्रे कार्यार्थ, मध्ये उडवला अति अनर्थ, गडबडीता अति दुःखी. तितक्यात असणारा जांबुवंताचा असणारा बांध फुटला. अति प्रेम होतं बरं का जांबुवंताचं लक्ष्मणावर, खूप आवरलं. पण जो जास्त आवडतो ना, ज्याला जास्त प्रेम आहे, जास्त दुःख आहे ना, ते दडपून दाबून धरतो. पण त्याचं काय एकदा असणारा बांध फुटला तर ते असणारा अनावर होत असते, ते आवरू शकत नाही स्वतःला. त्यावेळेला मात्र त्याचा आवाज, त्याचं दुःख, त्याचं हृदय असणारा आतून उंदके येत असतात. तसं झालं कोणला, जांबुवंताला. वाईट झालं रे बाबा मला, लक्ष्मणाला असणारा आणि एवढा असणारा आणि पराक्रमी योद्धा असणारा आणि म्हणले जिंकला, वध केला. पण अवघड झालं म्हणले. आजच्या युद्धामध्ये नसता मेला तरी जमला असतं. अजून 4-2 वेळेस असणारा आपण त्याच्या बरोबर असणारं युद्ध केलं असतं. पण इतकं जर्जर होईपर्यंत युद्ध केलं, यामुळं लक्ष्मणाला मूर्छना आली. हे विघ्न आलं म्हणले. एक गोष्ट चांगली झाली, एका राऊंड मध्ये असणारा समोरचा शत्रू पराजित केला, पण आपला सखा असणारा आणि मूर्छित झाला. आणि अवस्था अशी होती, सर्वांगातून रक्त निथळू लागलं. मस्तकाच्या ठिकाणी बाण 3 आरच्या पार असणारे रुतलेले होते. म्हणजे दुःख येण्यासारखी, रडू येण्याची गोष्टच अशी होती की एवढा असणारा आणि आघात झाल्याच्या नंतर हनुमान प्रमाण त्यांचं होतं, वाचन लक्ष्मण हे कशाची गॅरंटी. कारण 3 बाण एक नाही काय नाही असे मस्तकात समोर घुसले, पाठीमागून असणारी निघायची वेळ आली होती. म्हणून सर्वांना दुःख. त्यापैकी जांबुवंताचा अति असणारा आकांत सुरू झालेला आहे. अवघ्या सांगे हनुमंत, सौमित्र आज्ञा करा, समस्त यासी घेऊन जावे, ते श्री रघुनाथ वंदावया. त्यावेळेला मारुतीलाही दुःख झालेले, होणार नव्हतं म्हणा, पण आता ओघाप्रमाणे तुम्ही ऐका. आता ज्या वेळेला सीतेची असणारा आणि हत्या केली इंद्रजितानं माईक सीता आणून, त्यावेळेला मारुतीला सगळं माहित होतं. पण ओघाप्रमाणे मारुतीचं काम कसं ओघाप्रमाणे चालायचं. कारण वाल्मिक ऋषीच्या असणारा आणि भाषेप्रमाणे असणारं वागवून दाखवायचं होतं. मारुतीराय जर म्हणले असते लक्ष्मणाला काहीच होणार नाही, यायचा विश्वास होता ना मारुतीरायावर. मारुतीराय तसं नाही बोल, बाबा रे खरंय रे बाबा, मलाही असणारं दुःख होतंय, मलाही अश्रू अनावर झालेत रे बाबा. पण मरता आपल्या बंधू लक्ष्मणानं आपल्याला आज्ञा केली, ती तरी आज्ञा पूर्ण करा रे. त्याच्या ऋणातून आपण तो याच्या ऋणातून असणारा मुक्त व्हायला दुसरा वाट नाही, पर्याय नाही. एवढं तरी असणारं त्याच्या वचनाला असणारा आणि सांभाळून आपण त्याच्या ऋणातून काही ना काहीतरी असणारं ऋणमुक्त होण्याचं असणारा आणि म्हणले भाग्य हो पदरी पाडून घ्या रे बाबा. जा, कोणीतरी जाऊन रामचंद्र प्रभूला विजयाची गोष्ट सांगा. लक्ष्मण जसा बोलला ते कार्य असणारं करा, असे मारुतीराय त्या ठिकाणी बोलू लागले. मी तव नये रामापासी, मज निर्विले सौमित्रासी, रणी मारोनिया त्यासी, काय रामासी मुख दाऊ. आता तुम्ही म्हणता आम्हालाच का म्हणतोस, मग हनुमंता तुला झाला काय वेळ लागणार आहे. पण मी ते करू शकत नाही रे. कारण ज्या वेळेला मी रणभूमीवर आणि लक्ष्मण निघाला आणि मीही निघालो, त्यावेळेला रामचंद्र प्रभून तुमच्यावर नव्हतं ना म्हणले असणारा आणि जबाबदारी टाकली. लक्ष्मणाचा हात माझ्या हातात दिला होता. हनुमंता मी लक्ष्मणाला, माझ्या भावाला आजपर्यंत कुठंच एकट्याला पाठवलं नाही सोडून, पण आज पाठवलं. ती बी जबाबदारी कोणाची, हनुमंतरायाची, की सांभाळून न्या आणि सांभाळून आण रे बाबा. जशा तसा असणारा, जसा न्याला तसा सुखरूप माझा लक्ष्मण माझ्या असणारा आणि आणून पदरी माझ्या स्वाधीन कर. ही जबाबदारी हनुमंता तुझी. आणि मी जर रिकाम्या हाताने जाऊ तर रामाला सांगायची गरज आहे का. मग रामाला मी किती जरी म्हणलं लक्ष्मणला काही झालं नाही तर रामाला विश्वास बसेल का. नाही.
मी नाही गेल्याच्या नंतर तरी राम म्हणते लक्ष्मण हनुमंत पाठीमागून येत असते, थांबले असते, विश्रांती घेत असते. अनुमान प्रमाणाने रामानं काही ठरवू, पण मी गेल्याच्या नंतर डायरेक्ट असणार, गेल्याबरोबर हृदयाला अग्नीच लागल म्हणले रामाच्या, म्हणायची गरजच नाही. यासाठी मी जाऊ शकत नाही असं मारुतराया बोलू लागले. बळी देवोनी लक्ष्मणाशी रणी मारिले इंद्रजिताशी, पूर्ण झालो अपयशी काय रामाशी मुखदाऊ. मारुतराया म्हणले आणि मला जाता येत नाही आता, का तर एक असणारा आणि म्हणले कार्य पूर्णत्वाला गेलं, पण एक कार्य नसलं ना, काय रामाकडे जावं माझ्यासारख्यानं, शहाण्या माणसाला शब्दाचा म्हणले कसं जाता येईल. बळी देऊनी लक्ष्मणाशी आणि मारविले इंद्रजिताशी, हे कोण्या तोंडानं रामाला सांगू, कसं सांगू, काय जाऊन असणार रामाला तोंड दाखवू, असं हनुमंतराया बोलू लागले. बळी दिदले सौमित्राशी हे येस मिरू आतीस लागेतेसी, अपयेस कपाळी काळीमा आली मुखाशी काय रामाशी मुखदाऊ. काळतोड झालं म्हणे. आज जर पाहिजे तर मी यशी नाही म्हणले, यश नाहीच मला प्राप्त झाला, अपयश आहे. कारण इंद्रजित मारला, पण लक्ष्मण ही असणारा आणि मरणाशी झुंज देतो ना, मग इंद्रजित मारल्याचा काय हर्ष आहे. जर समजा समोरच्याचा असणारा घात झाला, पण आपलाही असणारा आणि मरणाशी झुंज देतो, तर मग विजय कशाचा आहे, विजय नाही ना, तेही आपलं पराजयच आहे म्हणले. कुठला आनंद, कुठला हर्ष, कोण्या तोंडाला आपण असणारा आणि म्हणले देवाकडे रामाकडे जावं. आज आपलं तोंड काळही म्हणू लागले मारुतराया. आज आपण असणार जिंकलो नाही, तर खऱ्या अर्थानं आज आपण हरलेल्याच्याच असणारा आणि मापात आहे, आपण विजयी झालोच नाहीत. जर एक मारला आणि एक असणारा मारून आलो, मरून दिला असन, विजय कुठला म्हणजे बरोबरी झाली, त्याच्यात हर्ष नाही आणि सुखही नाही, बरोबर आहे म्हणले. कारण एक मारला पण एक चाललाय ना, आपलाही चाललाय ना, मग तिथं कुठं आनंद आहे, नाही आनंद, सांगता येणार नाही, जाता येणार नाही मला. मारुतराया बोलू लागले. मरो जाता नाही मरणा धिक्क चिरंजीवी पण मजन, मरो जाता नाही मरणा धिक्क चिरंजीवी पण मजन जाळी हुताशान समुद्र मग्ना मजन करी. हो, मारुतरायाला आता दुःखाचं भरता आलं. मारुतराया सांगले काही गोष्टी असणाऱ्या आणि उपयोगाच्या असतात, पण काही वेळेला त्याच गोष्टी असणाऱ्या आणि म्हणले अपायकारक ठरत असतात. युद्धभूमीवर मी चिरंजीव हे असणारा आणि मला मोठेपणा वाटत होता, पण आज त्या चिरंजीव पदाचा मला असणारा अपमान वाटतोय. जर मी सामान्य वाटणारा सारखा असतो तर लक्ष्मणाला एवढा आघात झाल्याच्या नंतर मी जगलो नसतो म्हणले. मी त्याच वेळेला असणारा आणि स्वतः असणारा आणि आत्महत्या करून घेतली असती, कारण एवढं दुःख पाण्याची ही सहन करताच मला आलं नसतं, मला मरता आला असता. आता मी चिरंजीव पद मला देवाने असणारं सर्वांनी दिलंय, पण ते चांगल्यासाठी नाही म्हणले, ते आज मला अपायकारक ठरलं. मला अग्नी लावून घेतला तर मी जाळीत नाही अग्नी. मला असणारा समुद्रात उडी टाकली तर समुद्र असणारा बुडवू शकत नाही. एखाद्या पर्वतावरून असणारं कडी लोट करायचं म्हणलं तर तेही असणारं मी आदळू शकत नाही, कारण शरीराला वज्राचं असणारं वरदान आहे, वज्रदेही असणारं आणि वरदान प्राप्त झालेलं आहे. मग मी एखादं शस्त्र जरी आणि हृदयात खुपसून घ्यायचं म्हणलं तरी ते शस्त्र असणारं आणि हृदयात शिरत नाही. हे वरदान असणारे मला घातक ठरले, काय करू असं दुःख करून मारुतराया बोलू लागले. मरण नाही पर्वत पाते नचले शस्त्राचा आघात, विष घेतल्या नाही अंत अपयशवंत मी एक. कुठंतरी पर्याय संपल्याच्या नंतर माणसाला सोपा पर्याय असते आत्महत्या करणं, पण माझ्या पुढे ते असणारा आणि विफल आहे म्हणाले. मला काहीच करता येत नाही, विष केलं तरी असणारा मला मरण येत नाही, कारण विषच अमृत होते म्हणले. हे भगवंताची म्हणले असणारे देवांचा आशीर्वाद आहे, त्यांचं वरदान आहे, त्यामुळे मी आज अपयशी म्हणले. बाकीच्याला नाही रे म्हणले, ते कळणार.
हे मोठेपणा जो असतो ते मोठेपणा असणारा किती घातक असतो. ज्याच्याकडे मोठेपणा आहे, ज्याच्याकडे मालकी आहे, ज्याच्याकडे स्वामित्व आहे, त्यालाच कळत असते ते दुःख काय येतं. पाठीमागच्याला काय नसतं, आरडायचं असतं. पण जे पुढे त्याला कळतंय काय काय आपदा, काय काय संकट, किती किती असणारा आणि मला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असत्यात. त्यालाच त्याच्यानं तू को बराय म्हणजे जावे त्याच्या वंशा त्या यातना कठीण. हो, ह्या ज्या यातना आहेत म्हणजे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता त्याचा जी त्रास आहे म्हणजे त्यालाच माहित. बस म्हणतो ना त्याच काय बाबा ते मालक आहे. मालकाला काय वेदना आहे, काय त्रास आहे ते तुम्हाला कसं तोंडानं सांगावं. मारुत्र्या दुःख आटणारा आणि कळत बोलू लागले. अपयशे गांजिलो मी मोठा, पडिल्या पडिल्या येते करंटा, वाळोनी होईन खराटा, परित्या वाटा न जाय. मारुत्र्या म्हणले तुम्ही जा, मी जाऊ शकत नाही. माझ्यावर आतापर्यंत मी जे काम केले, तुम्हाला आजही वाटन जर आपण जर असे डोळे झाकून बसलो तर हनुमंत जाईन, एका असणाऱ्या सलांग मध्ये जाऊन असणाऱ्या रामाला निरोप देऊन येईन, पण मी जाणार नाही. अपयशी असणारा आणि म्हणले तोंड घेऊन मी रामा पुढे जाणार नाही. मग तुम्ही म्हणता आज नाही जाणार पण उद्या तरी जाईन, पण म्हणले मी उद्या जाणार नाही, आजही जाणार नाही. यापुढं लक्ष्मण डोळे उघडत नाही तर तोपर्यंत मी जाणार नाही. मग काय करशील तर त्यांनी सांगितलं मी याच ठिकाणी खाणार नाही, पिणार नाही, असाच बसन म्हणले लक्ष्मणाच्या पायथ्याला. जाग्यावर म्हणले वाळून 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 असणारा आणि उसरी होईल, माझ्या हाडाचा असा फडा होईल म्हणले फडा, तरीही मी असणारा ही जागा सोडणार नाही. जाईन तर लक्ष्मणाला घेऊन, नाही तर जाग्यावर असणारा असा झिजून झिजून इथंच मरण, पण मी रामाकडे जाणार नाही आपली अशी तोंड घेऊन, असं हनुमंतराय असणारा निर्धार बोलू लागले. तव बोलिला बिभीषण भाक देवोनी आपण, आणून मारविला लक्ष्मण अपेशी पूर्ण मी झालो. बिभीषण असणारा त्याला आता हनुमंतरायाने शेवटचं सांगितलं. आता हनुमंतरायाकडे कोणाची आशा राहिली नाही. मग आता बिभीषणाकडे, बिभीषण मलाकडे मीही हे काम करू शकत नाही, मीही रामाकडे जाऊ शकत नाही. कारण राम लक्ष्मणाला असणारा त्या निकुंभळा बिळेकडे जायचा काय रामाच्या डोक्यात नव्हतं. इंद्रजित ज्या वेळेला तिथून पळून आला होता त्यावेळेला राम शांत बसले होते, पण मी त्यांना म्हणलं नाही, शत्रू असणारा आणि गेलाय म्हणजे ते गपचीप बसला असं नाही, लक्ष ठेवायला पाहिजे. ते काय करतोय, कोणाला भेटतोय, काय काय असणारा आणि त्याची हालचाल चालू आहे, लक्ष पाहिजे. हे लोक असणारे आणि परत गेले म्हणजे हरले म्हणजे असणारे ते गपचीप बसणार आहेत ते नाहीत, हे काहीतरी कुठाड करते. आणि यांचं कुठांड अधुरं करूनच जर आपण असणारा आणि त्याचा बिमोड केला तर आपण विजयी होऊ शकतो. नसता हे नवीन असणारी शक्ती प्रदान करून येतील. मग मी सांगितलं की इंद्रजित निश्चित निकुंभळा वेळेमध्ये गेला असावं, त्यानं जर यज्ञ सिद्धीला नेला तर मग कोणाला तो आटोपणार नाही. मग तुम्ही लक्ष्मणाला द्या. आम्ही रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला पाठवित नव्हते. विभीषण म्हणला आम्ही येत नसलो, तुम्ही कशाला काळजी करतात, मग आम्ही कशाला आहे, असं वचनात रामचंद्र प्रभूंना असणारा आपल्याला बांधले. बघा बर का, न्यायालयात पण माझा लक्ष्मणाला काही होऊ नये. मग आपण त्यांना सांगितलं बा तुमच्या लक्ष्मणाला आम्ही धक्का लागू देणार, तुमच्या लक्ष्मणाला केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का. ज्याला आम्ही जिवंत तोपर्यंत लक्ष्मणाला काही होऊ देणार नाही, मग आम्हीच मेल्यावर मग काय. एवढं वचन दिलं, पण ते वचन आपण असणारं खोटं ठरायले. लक्ष्मण असणारा आणि म्हणले बोलत नाही, हात हलवत नाही, डोळे उघडीत नाही, म्हणजे रामचंद्र प्रभूला सरळ सरळ आपण असणारा आणि खोटे आश्वासन दिल्यासारखं व्हायलंय. म्हणून आपण या असणारा आणि म्हणले दशेमध्ये या अवस्थेमध्ये रामाकडे जाणं शक्य नाही. विभीषण महाराज सांगू लागले अपयेस बैसले माझे माता, काही चाले ना पयाता, केवी मुख दाऊ रघुनाथा, मरण अवस्था मज आली. मलाही मरणाची दशा आली म्हणले, कारण अपयश बसलं म्हणले. अपयशी असणारा आणि तोंडानं कसं जावं रामाकडं, काय म्हणून रामाला सांगावं, कसं सांगावं म्हणले. सर्वसामान्याला सांगता येते म्हणले, त्याला म्हणता येते वा इंद्रजित मारला लक्ष्मणानं, आम्ही असणारा घाई गडबडीमध्ये असणारा आणि विजयाची वार्ता घेऊन तुमच्याकडे आलो. म्हणजे पुढे असणार नाही सांगितलं तरी जमतंय. मग काय झालं ते काय आम्ही लक्ष केलं नाही, आम्ही गडबडीनं आलो. पण मी
जांबवंत, हनुमंत, सुग्रीव या शान्या माणसाला आदर गोष्टी हाणायला जमतात का? नाही जमत. मग आम्हाला हे करता येणार नाही असं म्हणणं विभीषणाच आहे. अपयश बैसले दारुण वाचल्याचे फळ कोण अवश्य सांडीन मी प्राण विभीषण अनुवादे. अपयश आलं म्हणून अपयशी असणारं जीवन हो ते म्हणते ना जानतेने तवरीच जियावे जेव्हा अपकीर्ती अंगानं ये. अपयशी जीवन म्हणले असणारा आणि म्हणले शाण्याला असणारा आणि जगणं शक्य नसते. पहिले लोक म्हणत होते इब्रत खाऊन मेरा म्हणले अपमान झाला त्यानं तोंड दाखल नाही. जे असणारा आणि आथरून धरलं तर म्हणले बांधूनच बाहेर काढावं लागलं, बगर बांधता आलंच नाही. हो हे अपयशी असणारा आणि मरण. अपयश आलं ना अपयशी चेहरा कोणाला दाखवायचा नाही हे आमचं ब्रीद आहे म्हणले असं विभीषण बोलू लागले. ऐकोनी सोबला हनुमंत येते मरता शरणांगत प्राण सांडील रघुनाथ ऐसा अनार्थ न करावा. विभीषण ज्या वेळेला म्हणले आता मी जगू शकत नाही त्या वेळेला मारुतीला आता वाटलं आपण डोळे झाकून बसल्यावर तर आरती करते माणिकराव डोळे उघडा नाही तुमच्या नका भाऊची बारी अजून. मग असणार मारुतीला ऐकलं मी प्राण त्याग करतो. विभीषण महाराज म्हणल्याबरोबर मारुतीला राग आला. मारुतीला म्हणले बस शरणांगतानं प्राण त्याग केल्याच्या नंतर ही जर बातमी असणारी आणि रामाला कळेल तर राम त्याच क्षणाला जशी गोष्ट कळाली तसं प्राण त्याग करते. मग तर पर्यायच खुंटाला म्हणले मग काय सांग जिवंत असून मग पराक्रम असून काय करायचे. सामर्थ्य असणार योग्य वेळेला योग्य टायमाला खर्च केलं तर त्या सामर्थ्याचा उपयोग आहे. नाहीतर सामर्थ्य पण झोपी चाललाय काय उपयोग आहे. सामर्थ्यवानानं सामर्थ्य असणार आणि कर्तृत्वात उतरवून दाखवा त्या सामर्थ्याची किंमत आहे. प्रदंड शरीर आहे बोले टंग घुरायला काय फायदा आहे. असं असणारे मारुतीराय बोलले काय म्हणतात पुढे ऐका. झाल्या स्वमित्राचा घात वाचो न शके रघुनाथ मरताची शरणांगत सद्य प्राणांत श्रीरामा. हो शब्दाचा अर्थ बघा तुम्ही. लक्ष्मणाचा घात झाला रामचंद्र प्रभू वाचणार नाहीत पण लगेच मारणार नाही. पण इंद्र कोण विभीषण मेला म्हणल्याबरोबर राम असणारा आणि म्हणले पापनी सुद्धा उचलणार नाही. त्या चेळाला असणारा सध्य म्हणजे भावापेक्षा ज्याला आश्रयित केलंय जे त्याला आपल्याला आपण आश्वासन दिलंय तुला काय घोर आहे मी असं म्हणतो ना आपण. तुला काय घोर आहे मी आहे. मेल्यावर इकडे घरात बसून चुरून भाकर खाची मग म्हणायचं अचानक अटॅक आला हो पाहुणे राहून येऊ द्या दमाना काय नाही चांगला माणूस होता मस्त भजन करून येऊ त्याला मस्त वाट्यात पोथी सांगत होता आपण चुरून तुझा भाकर खाची मग म्हणायचं नाही नाही सगळ्याला येऊ द्या अशातले काही म्हणू लागले. हे विभीषण असणारा आणि मरणाची गोष्ट रामाला कळाल्याबरोबर रामचंद्र प्रभू लगेच प्राण त्याग करतील असं घडायला ना पाहिजे मारुतीरायाचं म्हणणं आहे. लक्ष्मणाचे आज्ञापन आम्ही करू अवघे जण मी येतो का आपण रघुनंदन वंदवया. मग असणाऱ्या मारुतीरायानं पुन्हा हिंमत धरली. मारुतीराय म्हणले आता नका गडे हातपाय गाळू नका. हातपाय गाळून असणार जमणार नाही. आपल्याला शेवट लक्ष्मणाने जी आज्ञा केली त्या आज्ञेचं पण अवघे म्हणजे आपण सगळेच आता एका एकाचं नाव नाही म्हणले तू जाय मी जाय नको म्हणले मला माहिती तुम्ही कोणी जाणार नाही आणि कोणी इथं राहून हे उपयोग नाही. आपण अवघे जण जाऊ म्हणले सगळे जाऊ मीही येतो म्हणले तुमच्या सोबत. आता जे होईल ते पण आपण करू काहीतरी रामचंद्र प्रभूला भेटण्यासाठी सर्वच्या सर्व आपण जाऊ. पण कसं जाऊ ते बुद्धिमत्ताम वरिष्ठ. मारुतीरायाची बुद्धी म्हणजे इथं कधीच कोणाला असणारा आणि जर आणि तर करायचा काही संबंध नाही. काय म्हणतात हनुमंतराय ऐका. देवोनी इंद्रजिताचे शिर गुडिया उभोनी सत्वर पुढे धाडावे वानर अति चतुर ते कोण. मग सांगू लागले आता जायचंय जवळ पण जवळ गेल्याच्या नंतर काय करायचं म्हणले काही वानरांना पुढे जायचं आणि विभीषणात इंद्रजिताचं शिरकमल रामाच्या पुढे नेऊन टेकवायचं आणि टेकविण्यावर आपणच म्हणले इकडचे जल्लोष करायचा मोठ्यानं असणारा जे जे कार करायचा पुढे होणार. मग त्यापैकी पुढे कोण कोण व्हायचं ते मारुतीराया सांगू लागले. विभीषण निशाचर घेवोनी
तव बोलिला विभीषण इंद्रजिताचे शिर घेऊन मी जाईन आपण रघुनंदन उल्हासा. हो. मग विभीषणानं हिंमत धरली. हनुमंतरायानं थोडं बळ दिलं की विभीषण मी आटणारा आणि सावध झाला, थोडं स्वतःला त्या दुःखातून आटणारा आणि बाहेर आला. मला हे तर काम मी करू शकतो मला, कारण सर्वांचा विश्वास मारुतरायावर होता. मारुतराय मी येतो म्हणल्यावर सगळे तयार झाले. मारुतराय मी हिंमत नाही म्हणल्यावर सगळेच बसले होते. मग मारुतराय म्हणल्यावर विभीषण म्हणले हे तर काम मी करू शकतो. म्हणले मी इंद्रजिताचं शिरकमल घेऊन आटणारा आणि रामाकडे जातो. रामचंद्र प्रभूला प्रसन्न करण्यासाठी, सुखी करण्यासाठी इंद्रजिताचं शिरकमल मी घेऊन जातो. मग विभीषण महाराज बोलले, विभीषण निशाचर घेऊन इंद्रजिताचे शिर गुडिया उगवणी वानर अति सत्वर निघाले. मग विभीषण महाराजांना हनुमंतराय आणि इंद्रजिताचं शिरकमल घेतलेलं. बाकीचे वानर आटणारे आणि निघाले म्हणले. मग सर्वजण आटणारे आनंदाच्या आटणारा आणि म्हणले त्या जल्लोष जय जयकारामध्ये निघाले. मागीर जे का वानर वीर उचलून सोमित्र अंगीचा सलो न देता शर अति अरुवार चालती. मग पाठीमागचे जे वानर आहेत त्यांनी लक्ष्मणाला उचलून घेतलं, म्हणजे आदर घेतलं. कारण ते बाण म्हणजेच आरपार होते. ते जर जराही हल्ले तर त्रास होणार होता. म्हणून जे अंगात रोचलेला जे बाण आहे त्या बाणाला थोडंही आटणारा आणि धक्का न लावता अति हळूवार उचलून आटणारा आणि त्यांच्या पाठोपाठ आटणारा हळूहळू आटणारे बाकीचे निघाले. पुढे येवोनी विभीषण वंदोनी श्रीरामाचे चरण लक्ष्मणाची अंगवन सांगे आपण ते ऐका. सर्वात पुढे आटणारे विभीषण महाराज आले. इंद्रजिताचं शिरकमल आटणारा आणि रामाला पुढे टेकून रामाला आटणारा आणि विजयाची वार्ता सांगण्यासाठी विभीषण महाराज समोर येत. सप्तावरणे दुर्धर वाट करोनी सोमित्रे सपाट उघडोनी यज्ञ वाट झाला प्रविष्ट होमस्थानी. सांगायला सुरुवात केली. कसं सांगायचंय? मग 7 आवरण होते म्हणले इंद्रजितानं आटणारा आणि त्या युवराला लावलेले. सप्तावरण आटणारा आणि तोडून आणि यज्ञाचा मार्ग म्हणले आटणारा आणि लक्ष्मणानं मोकळा केला. इंद्रजित होम करिता कुंडी निघाला सास्वरत उडी घालोनी हनुमंत इंद्रजित असुडीला. मग पुढे पाहिजे तर इंद्रजित आटणारा होम करू लागला. यज्ञ कुंडामधून आटणारा आणि शाश्वरत आटणारा बाहेर येत होता. त्यावेळेला मग आटणारा मारुतरायानं आटणारा आणि म्हणले हिंमत धरली. मारुतरायानं उडी टाकली आणि इंद्रजिताला आटणारा एका झटक्यात आटणारा आसनावरून बाजूला ओढलं. कर्म न होता समाप्त उठविला इंद्रजित विभीषण घेऊन आला येत त्या माझा घात करू धावे. आणि मग मारुतरायानं आटणारा आणि उठविल्या बरोबर आटणारा डोळे उघडले तर अर्ध अधुरा कार्य आटणारा यज्ञ अधुरा राहिला. माझ्या आटणारा आणि कार्यसिद्धीला विघ्न आटणारा आणि करण्यासाठी हे विभीषणच कारणीभूत आहे. विभीषणानंच एवढे वानर, यांना काही रस्ता माहित होता का? हे तर या गावाचे, ह्या पंथाचे, या देशातले नव्हते. हे सगळ्या गोष्टी खानाखुणा कोणाला माहित आहेत? विभीषणाला. हे काम विभीषणाने केलं म्हणून त्यानं मारुतरायाला सोडलं म्हणले. आणि माझ्या अंगावर आटणारा खडग घेऊन इंद्रजित धावला. पाठीशी घालून शरणांगत सौमित्राला युद्धात त्यासी देऊनी इंद्रजित शासन त्यासी देखोनी इंद्रजित शासंकित स्वयं झाला. माझ्या अंगावर शस्त्र घेऊन इंद्रजित धावला. त्यावेळेला लक्ष्मण बंधू पुढे आले म्हणून त्यांनी मला पाठीमागे घातलं. म्हणले काय लय झोपी आली का असं म्हणले? नाही का? हा. काय चाललंय म्हणले? लेडी चालली. मग मी समोर लक्ष्मणाला समोर पाहिल्याच्या नंतर इंद्रजित थोडा दचकला. हे कोण कोणाला सांगायले? रामचंद्र प्रभूला कथा आटणारे विभीषण महाराज सांगतात की मला आटणारा आणि आड चारून समोर लक्ष्मणजीला पाहिल्या इंद्रजित थोडा दचकला, म्हणले थोडा थरकला. जरा आवेशात पुढे येता असताना थोडासा दबला. आणि मग काय केलं? विवर सांडोनिया कपटी केला मेघाची पुष्टी. मग हनुमंते उठावटी सौमित्र जगजेटी ते
मग त्यांना हटणारा लक्ष्मणला समोर पाहिजे, त्याच्यानंतर कपट हटणारा आणि गती अवगत केली. तिथं न युद्ध करता म्हणले त्यानं लगेच उसळी घेतली. आदर्श गती म्हणजे लपून तो हटणारा आणि कपट गतीने आणि ढगाच्या आड गेला आणि तिथून हटणारा आणि युद्ध करू लागला. त्यावेळेला मारुतीने पुन्हा प्रताप दाखवला. इंद्रजित वर गेला हे पाहून मारुतीने लक्ष्मणला तर हातावर धरलं आणि त्याच्या बरोबरीला हटणारा आणि मेघाच्या वर हटणारा हनुमंतरायानं नेलं. सौमित्र निद्रा वीर सुर अचूक संधानी दुर्धर वारू सारथी रहंवर बाणी सत्वर छेदिले. पण लक्ष्मण बंधू हटणारे आणि निधडे वीर, जसं मारुतीने सहकार्य केलं तसं लक्ष्मणजी हटणारे आणि म्हणले समोरासमोर आल्याबरोबर हटणारा आणि बाणाचा मारा केला आणि त्याचे हटणारा आणि घोडे, त्याचा सारथी, त्याचा रथ लक्ष्मणजीने हटणारा आणि म्हणले चकचूर केलेला. बाणी बाण निवारण शस्त्री शस्त्र निवाकरण दोघे देव चक्षण रणप्रवीण संग्रामी. मग बाणाचा हटणारा आणि छेद घेऊन आला, अस्त्र अस्त्राचं, शस्त्र शस्त्राचं. दोघही समतुल्य असे हटणारे योद्धे होते. म्हणजे हार कोणीच मानायला तयार नाही. दोघांचं असं घनघोर युद्ध सुरू झालं. अचूक सौमित्राचा हात उभय भुजा करोनी घात सवेची केला शिरपात ते शिर येथ आणिले से. अचूक संधान म्हणले लक्ष्मणाचं. लक्ष्मणानं आपल्या बाणाच्या प्रतापानं म्हणले दोन्हीही हटणारे आणि भुजदंड हटणारे तोडून दंडापासून हटणारे वेगळे केले आणि लगेच पाठोपाठ दुसरा बाण जोडून हटणारा आणि लक्ष्मणाचं मुंडक उडवलं आणि ते शिर कमल घेऊन इथपर्यंत आम्ही आलो. बिभीषणाती चतुर आणून इंद्रजिताचे शिर ठेविले श्रीरामा समोर देखोनी वानर बुजाले. बिभीषण अति चतुर मुंडक उडविलं म्हणले आणि लगेच हटणारे विभीषणाने ते मुंडक आणून हटणारं रामाच्या चरणाच्या जवळ टेकवलं. आता वानरानं कधी कोणाचं मरण पाहिलं नसेल. ती अशी जीभ बाहेर पडलेली, दात हिचकिलेले. आता मरणाचं आता रणांगणा मरण म्हणल्या केस हटणारे बुचुडा मोकळा सुटलेला असं ते तोंड पाहितलं. वानर जवळ बसले होते रामाच्या चरणाच्या. तेव्हापासून लोक मेलं म्हणलं की माग माग सरकत. इंद्रजिताचं ते मुंडक पाहित्या बरोबर जवळचे वानर हटणारे आणि माग माग सरकले. दचकले म्हणले वानर. असं हटणार ते इंद्रजिताचं शिरकमल कसं होतं ऐका पुढं. धन्य सौमित्रा तुरबळी बाण भेदिले कपाळी हेम पिच्चाची मुंडावळी शिराशी बांधली रणरंगी. मग त्या शिरकमलावर अगोदर मारलेले काही बाण हटणारे आणि होते ते रामचंद्र प्रभू पाहू लागले. तशाला तसं ते शिरकमल आणलं होतं आणि सांगू लागले बिभीषण महाराज खरंच लक्ष्मण जे हटणारे धन्य धनुर्धर आहेत. पहा म्हणले किती बाण मारले म्हणले. या बाणानं हटणारा आणि जसं की हटणारा आणि या मुंडक्याला हटणारा आणि टोप तयार केलाय म्हणले. एवढे लक्ष्मणानं बाण मारले. असं हटणार आता मारलेले दिसत असताना तरी पण रामचंद्र प्रभूचं लक्ष हटणारा आणि म्हणले त्याच्याकडे केंद्रित करण्यासाठी रामाला बोलण्यात हटणारा आणि म्हणले मग्न करण्यासाठी विभीषण महाराज बोलू लागले. बाकीचे वानर सांगू लागले काय काय करतात ऐका. मिशा मुरडीवा विशाळा दाडा विकट विक्राळा बाण भेदले कपाळा कपाळी टिळा गोरचनाचा. आता कसं शरीरात त्याच्या हटणारा आणि मुखाची आकृती सांगू लागले नाथ बाबा. राक्षस म्हणलं की मिशा आल्या. त्याचे दाता राक्षस म्हणले आलं लक्षात. दाता मोठमोठाले दाडा लांब लांब दात. पुन्हा विशेष म्हणजे हटणाऱ्या कपाळाच्या ठिकाणी बाण रुतलेले आरच्या पार. पुन्हा काळा असा तिलक आणि लावलेला कपाळाला असा तो इंद्रजिताचा मुखवटा आणि पाहू लागले. देखोनी हरिकला राघव विभीषण संज्ञा सुग्रीवा शस्त्र सामग्री नेली सर्व आतर्क्य
लाघव विन्यासे. हो, त्या इंद्रजिताचं शिर कमल पाहून असणारा आणि रामचंद्र प्रभूला आनंद झाला म्हणतात. आणि सुग्रीव खरंच म्हणले असणारा आणि म्हणले हुशार आहे. युद्धभूमीवर जाता असताना अनुभवी असणारा आणि पहिली लोकांची मन आहे. शिकारला जाता असताना कशाची उणीव नाही भासली पाहिजे. सर्व साहित्य सोबत न्यावं लागतंय. हे कोणाची चतुराई म्हणले? सुग्रीवाची. सुग्रीवाने खरंच असणारे शस्त्र सामग्री घेऊन असणारा लक्ष्मण नेला आणि त्याचा फायदाही झाला. एवढे बाण एवढे असणारा आणि शस्त्र मारून असणारा आणि म्हणले इंद्रजित मारणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर इंद्रजिताचा असणारा शिर कमल पाहून मारत रामचंद्र प्रभू बोलू लागले, लक्ष्मणाचे बळ दुर्धर देखोनी इंद्रजिताचे शिर, ऐकोनी बिभीषण उत्तर हर्ष रघुवीर अनुवादे. आता सर्व काही आनंददायी गोष्टी दिसू लागल्या. एक तर जसं हनुमंतरायानं सांगितलं होतं, जसं लक्ष्मणानं सांगितलं होतं, तसं विभीषण महाराज सांगण्यामध्ये खूप पट्टा येत होते. खूप काही असणारं वर्णन करून असणारं सांगू लागले. आणि खरं पटण्यासाठी समोर इंद्रजिताचा असणारा आणि शिरकमल होतं. लईच पराक्रम केला, लई युद्ध केलं. खूपच लक्ष्मणजीना असणारा आणि म्हणले त्या ठिकाणी स्वतः बाजी लावली म्हणले जीवाची. साहजिक होतं ना, कारण शिरकमल तसं होतं ना, आवाढव्य व्यक्तीचं असं अक्राळ विक्राळ असणाऱ्या स्वरूपाचं ते शिरकमल होतं. अशा आकाराचा जो असणारा पुतळा असेल तर याला मारण्यासाठी चलत चलत असणारा असं टाळी सरस मारण्याची गोष्ट आहे का? नाही, त्याला पराक्रमच करावा लागला असं. ह्या गोष्टी पटण्यासारख्या होत्या म्हणून रामचंद्र प्रभू पाहत असणारा आणि हसू लागले. नवल वाटू लागलं लक्ष्मणाच्या कर्तृत्वाचं. काय म्हणतात पुढे ऐका. बस. प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र महाराज की जय.